रमेश गुले व अनवळखी एक हा झालेला गुन्हा, हा झालेला FIR। रमेश गुले व अनवळखी एक असा आवडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय 42 याने कंप्लेंट दिली। 28/5 ला कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश गुलेला अटक झाली, जामीन झाली, पण अनवळखी कोण आहे हे आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये। याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही, वाच्यता करायची नाही, म्हणजे अनवळखी तो तिथंच थांबला गेला। पण ही ज्या दिवशी घटना घडली 28 तारखेला आणि 29 ला फिर्याद घेतली, म्हणून हा रमेश गुले नावाचा व्यक्ती याच्यानंतर पुन्हा कुठेही पिक्चर मध्ये आला नाही किंवा कुठेही यांनी परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठं गुन्हा दाखल झाला नाही किंवा दिसला नाही। हा पहिला मुद्दा, म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्या याच्यावर, म्हणून तो विषय संपला। पण त्याच्यानंतर 6 डिसेंबर रोजी आवडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली, मारामारी झाली, भांडणं झाले, अशी प्रथमदर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं। पण याची सुद्धा सुरुवात कुठं झाली तर याची सुरुवात 29/11/2024 रोजी झाली। 29/11/24 रोजी खंडणी मागितली, 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा FIR कधी झालाय 11/12 ला। म्हणजे खंडणी कधी मागितली 29/11 ला। 29/11 ला जर खंडणी मागितली तर 29/11चा FIR पुढे झाला। पण त्याच्या मीनवाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर खंडणीची पूर्तता झाली नाही, खंडणी मिळाली नाही, पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही। याच्यासाठी त्यांनी 6 डिसेंबरला त्या आवडा कंपनीच्या तिथं जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे, भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व 7 लोकांनी केलं। ह्याच्यावर ज्या तिथं वॉचमॅन ठेवलेले आहेत, ज्या कंपनीलाही कॉन्टॅक्ट दिलेला आहे, वॉचमॅनचं जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे, या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय, कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिलंय तर ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट कुणाच्या सांगण्यावर बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय। मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे, केज तालुक्यात सुद्धा कंपन्या आहेत, जिथं केजला काम आहे तर त्याला कॉन्टॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी काम केलं जातंय ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छडा लावला पाहिजे। आणि हा कोण आहे ज्याला या कंपनीचं सिक्युरिटी पुरवण्याचं कॉन्टॅक्ट दिलंय? मग केज तालुक्यात कुणी माणूस नव्हता का? मग हा कोण आहे? हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे। आणि यांनी कॉन्टॅक्ट देताना माणसं कोण ठेवले? तर ठीक आहे, तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते, सोनवणे नावाचे काही गार्ड आहेत, काही बरेच काही गार्ड आहेत, तर या गार्डला मारहाण केली, जातीवाचक शिव्यागाळ केली, म्हणून ते 6 तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसनी काय केलं, साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं, त्यांना सोडून दिलं डायरेक्ट, म्हणजे कोर्ट सुद्धा नाही, डायरेक्ट सोडून दिलं। आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांच्या राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना हे करायला लावलं आणि करायल्याच्या नंतर यांनी 9 तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे, म्हणजे झालेला FIR, सॉरी हा FIR आहे। तर या FIRच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 FIR दाखवले। म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे